मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असतील. आपण बऱ्याच दिवसांनंतर व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे अतिशय छोटा व्हिडिओ असेल. फक्त लेवल डिस्कस करूयात आणि रेग्युलर सोमवार किंवा मंगळवारपासून जे रेग्युलर व्हिडिओ होतील ना, त्याच्यामध्ये आपण डेटा वगैरे जे काही डिस्कस करत होतो ना इथून पाठीमागे, ते पुन्हा डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये कोणताही इव्हेंट मार्केटसाठी शिल्लक राहिलेला नाही आहे. म्हणजे एवढे दिवस जे काही बिल्डअप होत होतं मार्केटचं ना, ते याच्या आधारे होत होतं की रेट कट होतील आणि रेट कट झालेले आहेत. नाही असं नाही, पण 0.25ने रेट कट झालेले आहे. पण त्याचा फायदा लोकांपर्यंत किती पास ऑन होईल हे थोडं साशंक आहे. आणि आता सध्याला ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे ना आपल्याकडे, थोडं विषयांतर होईल, परंतु हे समजून घ्या की आत्ता आपल्याकडे हे समजत नाही की पॉलिटिशियन्स आणि जे इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे. कारण का ज्या पद्धतीने पॉलिटिशियन्स फक्त पॉझिटिव्ह गोष्टी समोर मांडतात किंवा आश्वासनं दिली जातात ना, अगदी त्याच पद्धतीने सगळे इन्स्टिट्यूशन आत्ता काम करताना दिसत आहेत. म्हणजे आत्ता काल म्हणजे शुक्रवारी जे काही भाषण झालं RBIची त्यांचं चेअरमन साहेबांचं, तर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी फक्त ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ना त्यावरती फोकस केला. त्या पद्धतीनेच त्यांची जी काही कॉमेंट्री होती ती झाली आणि रेट कट केलं, पॉझिटिव्ह न्यूज आले. आणि तुम्ही पाहिलं असेल निफ्टी जेवढी वाढायला पाहिजे तेवढी वाढली नाही आहे. बँक निफ्टी, कारण का बँकिंग सेक्टरला फायदा होईल अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या, रेट कट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, रेपो रेट असतील, तर त्याचा परिणाम बँकिंग सेक्टरवरती झाला. परंतु निफ्टी तेवढी पॉझिटिव्ह नाही. आणि दुसरं महत्त्वाचं, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, म्हणजे आता जर पाहिलं तर GST कलेक्शन खाली आलेलं आहे किंवा डॉलर 90च्या खाली पोहोचलेला आहे. म्हणजे डॉलर रुपयाचं जे इक्वेशन आहे ते 90च्या खाली पोहोचलेलं आहे. त्याच्यावरती काहीही भाष्य केलेलं नाही आहे किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकतो हेही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि ज्या खराब गोष्टी आहेत त्या पाठीमागे दडवून ठेवायचा, असा प्रकार सध्याला चालू आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट कदाचित आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळणार. म्हणजे याचा अर्थ आपलं मार्केट निगेटिव्ह आहे का, या आठवड्यामध्ये फॉल पाहायला मिळेल का, तर तसं नाही आहे. पण फंडामेंटली काही गोष्टी समजून घेणं, ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो किंवा काही दिवसांसाठीचे ट्रेड घेत असतो ना, तर या गोष्टीसुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे. आत्ता टेक्निकल गोष्टींविषयी जर बोलायचं झालं तर सध्याला PCR थोडा हायर साईडला आहे. मग तो निफ्टीचा असू द्यात किंवा बँक निफ्टीचा असू द्यात, दोन्ही हायर साईडला आहेत. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये एक प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची निगेटिव्ह गोष्ट म्हणजे कोणतीही इव्हेंट नाही आहे. म्हणजे जे इव्हेंट होत्या त्या होऊन गेलेल्या आहेत आणि FIs अजून कंटिन्युअस सेलिंग करत आहेत. म्हणजे FIचं बाईंग आपल्याला पाहायला मिळत नाही. हां, जर DIs FI यांच्यामध्ये डिफरन्स पाहिला तर आपण पॉझिटिव्ह आहोत. नाही म्हणजे अगदीच निगेटिव्ह आहे अशातला काही भाग नाही, पॉझिटिव्ह आहेत. आणि बाकी मग क्रूड आहे ते पॉझिटिव्ह साईडला आहेत किंवा टेक्निकल ॲस्पेक्ट्स ज्या असतील, जे चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न जे म्हणतो ते पॉझिटिव्ह साईडला आहेत. मग ओव्हरऑल आता काय होऊ शकतं पहा, जर चार्ट पाहायचं झालं तर चार्टवरती आपल्याला काय दिसतंय, गेल्या काही दिवसापासून डेली बेसिसवरती एक हायर लो फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळते आणि तेच सध्याला कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मग या आठवड्यामध्ये आपला अप्रोच काय असला पाहिजे, आता फक्त लेवल डिस्कस करूयात आणि बाकी जे असेल ते डेली ॲनालिसिसमध्ये आपण डिस्कस करूयात. जरीही मार्केट पॉझिटिव्ह असलं, सोमवार किंवा मंगळवारी जर गॅपअप ओपनिंग पाहायला मिळालं आणि ते गॅपअप जर 26,330च्या वरती नसेल किंवा पहिल्या 1 तासामध्ये ही लेवल जर ब्रेक झाली नाही ना, तर इथून एक सेलिंग येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि हाच या आठवड्यासाठीचा सगळ्यात इम्पॉर्टंट झोन आहे. म्हणजे 10-20 पॉईंट पकडून झाला, मी जरी 330 म्हणतो तर 10-20 पॉईंट तुम्ही प्लस मायनस पकडून झाला, तर हा एक इम्पॉर्टंट झोन मार्केटसाठी असणार आहे. म्हणजे नवीन बाईंग, जे डिरेक्शनल बाईंग म्हणतो किंवा डिरेक्शनल पोझिशन जे घ्यायची आहे ना, ती जोपर्यंत 26,330च्या वरती कमीत कमी 1 तासाचं क्लोजिंग किंवा 1 दिवसाचं क्लोजिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत डिरेक्शनल ट्रेड आपल्याला प्लॅन करता येणार नाही आहे. मग इथून एक सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या अगोदर जर 330-340 ब्रेक झाला आणि त्याच्यावरती मार्केट सस्टेन झालं तर दुसरी लेवल काय असू शकते त्याच्यावरती, तर ती असणार आहे 26,450. राऊंड फिगर आहे पुन्हा एकदा. आणि हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण वीकली ॲनालिसिस करत असतो ना, त्यावेळेस डेली कॅन्डल क्लोजिंग किंवा कमीत कमी आवरली कॅन्डल क्लोजिंगवरती लक्ष द्यायचं आहे. इंट्राडेमध्ये जे काही अप्रोच असतो तो वेगळा असतो आणि वीकली ॲनालिसिसवरती आपला अप्रोच वेगळा असला पाहिजे. आणि जर याच्यावरती म्हणजे पर्सेंटेजमध्ये जर बोलायचं झालं तर ही लेवल येण्याचे चान्सेस जवळजवळ 80% आहेत. आणि याच्यावरती जर मार्केट निघते तर 60 to 70% चान्सेस ही लेवल येण्याचे आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जी हायेस्ट लेवल आपण डिस्कस करतोय ती जाऊ शकते 26,600च्या आसपास. परंतु याची शक्यता या आठवड्यामध्ये दिसत नाही आहे. जर काही चांगली न्यूज आलीच तर आणि तरच ही लेवल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण या दोन्ही लेवलसाठी कंडिशन काय आहे, 26,330च्या वरती मार्केटने सस्टेन होणं गरजेचं आहे, कमीत कमी 1 तास. आणि आता डाऊन साईडच्या महत्त्वाच्या लेवल काय आहेत, आपण 180च्या आसपास बंद आहोत.
मग पहिला जो मेजर सपोर्ट आहे तो आहे 25,980. थोडा दूर वाटतोय परंतु तोच आहे 25,980, 26,030. हा जो 40-50 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. कदाचित काय होऊ शकतं, मार्केट इथे येईल आणि पुन्हा एक अपसाईड देईल. म्हणजे या लेवलमध्ये हे 200-300 पॉईंट आहे ना, याच्यामध्ये मार्केट साईडवेज झोनमध्ये जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे या आठवड्यामध्ये. पण हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. जर मार्केट याच्या खाली निघतंय, 25,980च्या खाली जर जायचा प्रयत्न करतंय, मग एक पुन्हा तेच विकली ॲनालिसिस करतोय. डेलीमध्ये मी 15 मिनिटावरती किंवा बाईंगसाठी सेलिंगसाठी ज्या लेवल असतील त्या डिस्कस करेल. पण आत्ता विकलीसाठी 25,980च्या खाली जसं आपण निघणार आहोत, थोडा वेळ सस्टेन करतोय, तर आपल्यासाठी 25,860 ही लेवल ओपन होत आहे. आणि याच्या खाली कदाचित याच्या खाली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे जसं पर्सेंटेजमध्ये याचं जर 80% असेल तर हा 60 to 70%. आणि थर्ड जी लेवल आहे ती 25,600पर्यंत. म्हणजे आत्ता जवळजवळ 1000 पॉईंटचा झोन मार्केटमध्ये किंवा निफ्टीमध्ये आपल्याला खास करून दिसत आहे. मग 1000 पॉईंटसाठी प्लॅन करू शकतो आपण? नाही. पण या दोन्ही वरती आणि ही दोन्ही एक्स्ट्रीम लेवल आहेत. ॲक्च्युअल जी लेवल आहे वरती खरं तर 330 आणि डाऊन साईडला जास्तीत जास्त काय झालं तर 860. खराब न्यूज आले किंवा खूप चांगली न्यूज आली तर आणि तरच या दोन लेवलविषयी आपण चर्चा करणार आहोत. बाकी टेक्निकल ॲस्पेक्ट सगळे चांगले आहेत. बाकी एक प्रॉफिट बुकिंग इथून आपल्याला पाहायला मिळू शकतं. निफ्टीसाठी आत्ता तरी एवढंच आहे. बँक निफ्टीमध्ये पाहूयात आपण काय होतं आहे. हा, बँक निफ्टी थोडी पॉझिटिव्ह आत्ता सध्याला दिसत आहे, कारण का जे RBIचं रेट कटचं डिसिजन आहे ना, ते मोस्टली बँकिंग सेक्टरला फेवर करत आहे. पण तरीही इथे महत्त्वाची लेवल काय आहे, 59,800च्या वरती थोडंफार आपण पाहू शकतो एक अपसाईड. आत्ता जिथे बंद आहोत तिथून. पण 60,150 ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही ना, आता नवीन पोझिशन बनवायची नाही. जे तुमचे पोझिशन आहे तिथे तुम्ही SL ट्रेल करू शकता, परंतु नवीन पोझिशन ज्या आहेत ना, त्या जोपर्यंत 60,150च्या वरती आपण चांगलं क्लोजिंग किंवा थोडा वेळ मार्केट सस्टेन करत नाही, तोपर्यंत आपण ते प्लॅन करू शकत नाही. आणि 60,150च्या वरती मग 60,500 एक लेवल आहे आणि 60,850पर्यंत आपण जाताना मार्केटला पाहू शकतो. याची शक्यता थोडी अजूनही कमीच आहे. आता याच्यासाठी कमी आहे मी पुन्हा काय सांगतोय, कारण का या ज्या लेवल आहेत ना, हायेस्ट पॉईंट आहे, म्हणजे ATH म्हणू शकतो आपण त्याला. पण त्याच्यासाठी काहीतरी इव्हेंट असणं गरजेचं आहे, काहीतरी न्यूज येणं गरजेचं आहे. मग तुम्हाला फॉलोअप बाईंग पाहायला मिळेल, त्याशिवाय बाईंग होणार नाही. याच्यासाठी गरजेचं आहे FISने बाईंग करणं. आणि सध्या तरी FIS बाईंग करत नाही. कदाचित काही दिवसात ट्रेड डीलचं वगैरे काही आलं तर FISचं बाईंग वाढू शकतं आणि मग त्यानंतर आपण या लेवलविषयी किंवा याच्यावरती ज्या काही लेवल असतील त्याच्याविषयी डिस्कशन करू शकतो. पण आत्ता तसं चित्र नाही आहे. मग डाऊन साईड कुठे आहे? जोपर्यंत 59,400 लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा विचार करायचा नाही. 59,400 ब्रेक झाल्यानंतर पहिली जी लेवल येईल तुमच्यासाठी ती आहे 59,050. तर 59,000 म्हणजे हा 50-60 पॉईंटचा एक झोन आहे. आणि त्याच्या खाली मग आपण गेलो तर 58,600 या आठवड्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. थोडं बायस म्हणता येणार नाही, परंतु एक अप्रोच आपला थोडा डाऊन साईडला किंवा प्रॉफिट बुकिंगचा असू शकतो सोमवार किंवा मंगळवार. आत्ता सध्याला जे याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर PCR ज्या हायर साईडला आहेत ना, कदाचित सोमवारी किंवा निफ्टीची जी मंगळवारी एक्सपायरी होते ना, तिथे एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि मग PCR एकदा कुल झाला तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की मार्केट पुन्हा एक रिव्हर्सल घेत आहे. कारण का बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय मार्केट खाली येत आहे आणि पुन्हा अपसाईड दाखवत आहे. ग्लोबल मार्केट जरी थोडंफार निगेटिव्ह दिसत असले, कारण की ग्लोबल मार्केटने चांगल्या पद्धतीची मूवमेंट दिलेली आहे, त्यावेळेस आपलं मार्केट शांत होतं. आणि आता ग्लोबल मार्केट शांत होतं. खास करून ग्लोबल म्हणण्यापेक्षा अमेरिकन मार्केट ज्यावेळेस शांत होईल ना, तर त्याचा तेवढा मोठा इम्पॅक्ट आपल्याकडे पाहायला मिळणार नाही. जर अपसाईड जायचं असलं तर साईडवेज होऊ शकतं मार्केट, त्यापेक्षा जास्त मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही. आणि जरी डाऊन साईड आलं तरी मोठ्या रेड कॅन्डल बनण्याची शक्यता सध्याला मार्केटमध्ये नाही आहे. मग या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त कन्सोलिडेशन साईडचा विचार करून किंवा थोडंफार डाऊन साईडचा विचार करूनच आपल्याला आपले ट्रेड प्लॅन करायचे आहेत. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.